नमस्कार, मी रुपाली सुनील झोडगे, शरद बँकेत संचालिका म्हणून आहे आणि घोडेगाव शहराची माजी सरपंच. 2 दिवसापूर्वी जो कारखान्यावर प्रकार झाला तो अतिशय निंदनीय आहे. आंबेगाव तालुक्याच्या सहकारामध्ये, राजकारणामध्ये असा प्रकार कधीही झाला नव्हता. अक्षरशः हे तो दिवस काळा दिवस म्हणून म्हटलं तरी काही हरकत नाही. मला एक प्रकर्षाने मुद्दा सांगायचा आहे. राजश्रीताईंनी जी कमेंट दिलेली आहे, प्रेस नोट जी वाचलेली आहे, राजश्रीताईंना मला सांगायचंय की ज्यावेळेस तुमचे पतिदेव खासदारकीला उभे होते त्यावेळेस तुम्हाला बोलता पण येत नव्हतं. आमच्या किरणताईंनी तुम्हाला शिकवलं आणि त्याच किरणताईंच्या कुटुंबावर तुम्ही ताशेरे ओढताय. व्यासपीठावर उपस्थित राहिलेत, त्यांच्या स्वतःच्या मालकीचा कारखाना आहे का? ही भाषा तुम्ही करणं योग्य नाही. कारण तुमचे पतिदेव स्वतः चेअरमन म्हणून त्यांनी 10 वर्ष कारखान्यावर काम केलेलं आहे. त्यावेळेस तुम्ही काय केले हे सगळ्या जनतेने पाहिलेले आंबेगावच्या. आम्ही सुद्धा त्यांनी खासदारकीचा फॉर्म भरला, अहोरात्र प्रचार केलेला आहे. सरपंच असताना, घरातलं लग्न असताना प्रचार केलेला आहे आणि त्यानंतर जे झालेलं आहे ते सगळ्यांना माहिती आहे. आणि तुम्ही काय म्हणता, मानसिंग पाचुंकर दादांना इथे येऊ देणार नाही. कोणाला अडवता तुम्ही? तुम्हाला नाही फिरायचं का गावागावांमध्ये? तुम्ही जर दिवा स्वप्न बघताय आमदारकीची, दिवा स्वप्नच म्हणेल मी, कारण अशी स्वप्न ही फक्त जाऊ द्या, आता जास्त बोलत नाही मी, कारण साहेबांचे ते संस्कार नाहीत आमच्यावर. एक मुद्दा प्रकर्षाने सांगेल, गुरु शिष्याचं नातं काय असतं किंवा गुरु कसा असावा आणि शिष्य कसा असावा. जर पवार साहेब हे गुरु आहेत, अजूनही साहेब पवार साहेबांना मोठे साहेब, माझे गुरु असंच म्हणतात, त्यांचे फोटो आपल्या प्रत्येक कार्यालयामध्ये आहेत. आजही तो फोटो काढला गेलेला नाही. तुमच्या पतिदेवांनी काय केले? साहेबांचा फोटो वापरून मार्केट कमिटीची निवडणूक लढवली. साहेबांच्याच पाठीमागे मी साहेबांचाच चेला आहे असं म्हटलं. मग आता कुठे गेले ते चेले? पण साहेबांकडून शिकून घेतलं सगळं आणि दिलं सोडून साहेबांना. अरे पण साहेबांचा मुद्दा जो आहे तो तुम्ही मांडून साहेबांचा जो मुद्दा आहे तो तुम्ही समजून का नाही घेतला की एका व्यक्तीने तालुक्यातल्या एका संस्थेवर राहा, एवढाच साहेबांचा मुद्दा होता. जर तुम्ही कारखान्याचे संचालक झाले होतात तर तुम्हाला मार्केट कमिटीचा फॉर्म भरायचं काय कारण होतं? इतरांनाही संधी द्या. लाखोने कार्यकर्ते पडलेत आपले. जर साहेब सगळ्यांना समान न्याय देतात तर ह्यावेळेस काय झालं? तुम्ही जर 10 वर्ष चेअरमन पद भोगले, सभापती पद भोगले मार्केट कमिटीचं, मग अजूनही तुम्हाला आस का आहे? आता तर तुम्ही साहेबांच्या जागेवर बसायची स्वप्न बघताय. ती स्वप्नच राहणार आहे, त्याबद्दल काही वाद नाहीये. गुरु शिष्याच्या नात्याबद्दल मी बोलत होते, तो मुद्दा मी कंटिन्यू करते. जर पवार साहेबांसारखा जर गुरु आहे तर त्याच तोला मुलाचे साहेब आहेत. आज साहेबांना इतकी मंत्रिपद मिळाली. बारामती म्हणून आपल्या तालुक्याला म्हटलं जातं. ते काय उगाच म्हटलं जातं का? बारामतीच्या शेजारचा तालुका का बरं बारामती झाला नाही? आपल्या शेजारचा तालुका सुद्धा राष्ट्रवादीचा आहे, तो तालुका का बारामती झाला नाही? तर शिष्य जो आहे ना, म्हणजे आपले जे नामदार साहेब आहेत, त्यांचंही कर्तृत्व तेवढंच आहे, त्यांचीही हुशारी तेवढीच आहे, म्हणून ते होऊ शकलेलं नाही. आजही म्हणजे साहेबांनी मोठ्या साहेबांना जरी सोडलेलं आहे तरी आज सुद्धा साखर संघाच्या उपाध्यक्षपदी साहेबच आहेत. का बरं? शरद पवार साहेब काढू शकत नव्हते का त्यांना? पण त्यांनी ते ठेवले का? तर साहेब त्या पदाला योग्य न्याय देतात आणि म्हणून ते ठेवलेलं आहे. तुम्ही जे काय करताय ना आता सध्याचं जे राजकारण, अक्षरशः आंबेगाव तालुक्याचं राजकारण गलिच्छ राजकारण झालेलं आहे. इतरही गावं आहेत, इतरही तालुके आहेत, आपण पाहतोय, पण असं इथल्यासारखं राजकारण आता कुठेही होत नाही. साहेबांच्या दुखण्याचा सुद्धा भाव केला जातो. अरे काय, अक्षरशः बच्चा तालुक्यातला म्हणतोय की आंबेगाव तालुक्याचे भाग्यविधाते साहेब आहेत. आमचे विष्णू काका नेहमी भाषणामध्ये सांगतात की 72च्या दुष्काळानंतर आम्ही लहान असताना फाटलेल्या बंडीमध्ये आणि चड्डीमध्ये हिंडलेलो आहे आणि आता कडक इस्त्रीची कपडे घालतो. कोणामुळे घालतो रे? आपोआप झाले का हे सगळं? साहेबांनी आंबेगाव तालुका हा हरित केलेला आहे, सुजलाम सुफलाम केलेला आहे. कोणामुळे झालेलं आहे? साहेबांमुळे. आणि कशामुळे झालेलं आहे? त्या डिंब्याच्या धरणामुळे. आणि आज डिंब्याच्या धरणाचं पाणी पळवून नेणाऱ्या लोकांना तुम्ही साथ देता. तुम्ही जर स्वतःला शेतकरी पुत्र म्हणताय ना, तर हा कुठला न्याय? पाणी नसेल तर शेती होईल का? आम्ही सुद्धा माळी समाजाचे आहोत, आम्ही सुद्धा शेती करतोय. पाणी नसेल तर काहीच होणार नाही. आपल्या शेजारचा जुन्नर तालुका घ्या, खेड तालुका घ्या,
त्या तालुक्यांपेक्षा आपला तालुका हा नेहमी वरचढ राहिलेला आहे. कोणामुळे राहिलेला आहे? फक्त आणि फक्त नामदार साहेबांमुळे झालेलं आहे. आणि तुम्ही काय करताय? हे जे गुरु शिष्याचं, मला एकच मुद्दा मांडायचा आहे, गुरु आणि शिष्याचा. एका शिष्याने गुरुला जरी सोडले तरी पण त्यांच्या पायाशी नेहमी वाकूनच साहेब राहिलेले. आणि तुम्ही काय केलंय? फोटो सुद्धा काढून टाकली. ताई, मला एवढंच सांगायचंय की तुम्हाला सगळंच्या सगळं साहेबांनी शिकवलंय, साहेबांच्या कुटुंबियांनी शिकवलंय. आणि तुम्ही जर साहेबांच्या कुटुंबियावर येणार असाल, ताईंबद्दल बोलणार असाल तर चालणार नाही. लेकीबद्दल बोलणार असाल चालणार नाही. त्या कुटुंबियांबद्दल बोलाल तर गाठ आमच्याशी आहे. बस तुम्ही काय करा, थापलिंगवर तुमची श्रद्धा आहे ना, जा तुमच्या मिस्टरांना घेऊन जा, तिथं डोकं टेकवायला लावा, बेल भंडारा हातात घ्या आणि स्वतःच्या मनाला विचारा, आपण जे वागतोय, आपण जे करतोय ते बरोबर करतोय का? का माहितीये का, सगळ्यांना फसवू शकतो आपण, पण स्वतःला नाही फसवू शकत. स्वतःच्या नजरेत कधीच उतरू नका. स्वतःला फसवाल तर आयुष्यातून उठाल. आणि एवढंच सांगायचंय, आता फार सगळ्यांच्या हातामध्ये मोबाईल आहे, लबाड लांडगं ढोंग करते वगैरे हे सगळं. मला त्या विषयात जायचं नाही, मला असंविधानिक काहीच बोलायचं नाही. फक्त एवढंच म्हणायचंय, झाकली मूठ 1.25 लाखाची, उघडायला काही लावू नका ती. बस.